उन्हाळा सुरू झाले की शरीराला थकवा कमजोरी जाणवायला लागते. तर त्यासाठीच ना आज आपण हे लाडू तयार करणार आहोत. पोटाला थंडावा देणार आहे, दमदमीचे आहे. जरी तुम्ही दुसरं काही खाल्लं नाही ना, हे लाडू जर तुम्ही खाल्ले ना, शरीरामधले जे काही आजार असेल ना ते तर पळून जाणारच आहे, परंतु आपली थकवा कमजोरी आणि पोटाला सुद्धा थंडावा देणार आहे. लाडू बनवणं इतकं सोपं आहे ना, यामध्ये आपण गूळ वापरलेला नाही किंवा साधी साखर सुद्धा आपण या लाडूंमध्ये वापरलेला नाही. लाडूची एकदम सोपी पद्धत आहे, पौष्टिक लाडू आहे. एक लाडू खा आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये जे काही त्रास होणार आहे ते कमी करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर लाडूंसाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे मी वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम इथे आपल्याला हे फुटाणे घ्यायचे आहे. शक्यतो घेताना ना काळे फुटाणे येतात ना, तेच आपल्याला घ्यायचे आहे. 1 कप आपल्याला हे घ्यायचे आहे, वजनाने 100 ग्रॅम आहे. बाकीचे जे जिन्नस आहे, मी काजू आणि बदाम 100 ग्रॅम घेतलेले आहे. त्यात मी 50 ग्रॅम मूग डाळ सुद्धा घेतलेली आहे. मूग डाळीचं प्रमाण जर तुम्हाला थोडंफार वाढवायचं असेल ना तर वाढवू शकता. त्यानंतर इथे मी साधारणतः 30 ग्रॅम एवढे मखाने घेतलेले आहे. 150 ग्रॅम आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे आणि इथे मी 200 ग्रॅम अख्खी खडीसाखर जी आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे ज्या भोपळ्याच्या बिया असतात त्या घेतलेल्या आहे आणि ह्या खरबुजाच्या म्हणजे मगज बिया आपल्याला घ्यायच्या आहे. काही किशमिशसुद्धा घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान तुपावरती खमंग भाजून घ्यायचे आहे. तर थोडं थोडं आपल्याला चमचा 2 चमचे असं तूप घालायचं. तूप छान गरम झालं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण आता ड्रायफ्रूट घालूया. आता इथे मी काजू बदामच घेतलेले आहे. तुम्हाला जर पिस्ते, अक्रोड किंवा जे काही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्हाला यामध्ये घालायचे असेल ना ते तुम्ही इथे घालू शकता. त्याचंही प्रमाण तुम्ही 50-50 ग्रॅम, 100-100 ग्रॅम हे तुम्ही कमी जास्त करू शकता. असं काही नाही की आपल्याला 50च ग्रॅम घ्यायचं आहे. इथे असं काही नाही की आपल्याला ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ना अगदी मोजूनच घ्यायचं आहे. हे थोडंफार कमी अधिक झालं ना तरीही चालतं आणि अगदी जास्त लाल किंवा अगदी जास्त डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजायची नाही. छान कुरकुरीत झाले की लगेचच काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मगज बिया घेतलेल्या आहे आणि ज्या भोपळ्याच्या बिया आहे ना त्यासुद्धा घेतलेल्या आहे. यात जर तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया जर मिळाल्या ना त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. या दोन्हीही बियांची गुणधर्म थंड असल्यामुळे आपले शरीर थंड राहते, शरीराला थंडावा देतात. त्यामुळे आपले पचनही सुधारते, त्वचेचे आणि केसांचे आरोग्यसुद्धा चांगले राहण्यास मदत होते, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण ह्यामध्ये ना विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपली एनर्जीसुद्धा वाढते. इथे दोन्हीही बिया मी छान अशा खमंग भाजून घेतलेल्या आहे. हलका हलकासा सुगंध सुटायला लागलेला आहे. अजिबात जास्त आपल्याला डार्क रंगावरती ह्या भाजायच्या नाही. आता ह्या सुद्धा काढून घेऊया आणि पुन्हा एकदा पॅनमध्ये 1 चमचाभर अजून तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी मूग डाळ आहे ना ती आपण छान अशी खमंग भाजून घेऊया. आता इथे मी मूग डाळीचं जे प्रमाण आहे ना कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला वाढवायचं असेल ना वाढवू शकता किंवा ह्या मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही ते अख्खे हिरवे मूग येतात ना ते वापरले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. त्याने सुद्धा आपले लाडू छान अजूनच पौष्टिक होणार आहे. डाळ सुद्धा छान खमंग परतून घेतलेली आहे. थोडं थोडं तूप घालून आपल्याला सगळे जिन्नस असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी मखाने थोडेच घेतलेले आहे, साधारणतः 30 ग्रॅम. तर कारण ह्याचं असं आहे की जेव्हा आपण हे मिक्सरला वाटतो ना तर याची पावडर थोडीशी अशी चुरचुरीत राहते, त्यामुळे ना लाडूंना छान बाइंडिंग येत नाही. त्यामुळे इथे मी मखाण्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे. छान कुरकुरीत जोपर्यंत होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे. पुन्हा एकदा मी आता ह्यामध्ये तूप घालून घेणार आहे आणि जे आपण चणे घेतलेले होते ना ते आपण भाजून घेणार आहोत. आता ह्या चण्यांची काही सालं मी काढून घेतलेले आहे आणि काही तसेच ठेवलेले आहे. थोडेफार राहिले तर चालतात किंवा पूर्णपणे जरी ठेवले ना, कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर पोषण मूल्य असतात, त्यामुळे मी इथे काही जास्त काढलेले नाही, थोडेफार प्रमाणामध्ये ठेवलेले आहे. हे सुद्धा आपल्याला छान असे तुपावरती भाजून घ्यायचे आहे. हे ऑलरेडी भाजलेले असल्यामुळे ना याला काही जास्त भाजायला वेळ लागत नाही. फक्त आपल्याला छान असे तुपाचा फ्लेवर जो आहे ना ह्या चण्यांमध्ये उतरला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर हे पहा मस्त असे मी हलके असे याला भाजून घेतलेले आहे. आता काढून घेऊया. सगळे जिन्नस मी छान असे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी सुद्धा ठेवून दिलेले आहे. आता इथे ना आपल्याला जी खडी साखर आहे ना तिचा पाक तयार करावा लागणार आहे. तर 200 ग्रॅम इथे मी खडी साखर घेतलेली आहे घेतलेल्या जिन्नसांसाठी. तर तुम्ही जर जास्त प्रमाण वाढवणार असाल तर थोडंफार तुम्हाला खडीसाखरेचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. आता खडीसाखरेच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे इथे 200 ग्रॅम जर आपण खडीसाखर घेतली ना तर 100 ml तरी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि छान असं कमी गॅसवरती आपल्याला याचा असा एक तारी पाक तयार करायचा आहे. अगदी जास्त टाईट पाक नको, अगदी फक्त एक तार होत आहे ना असाच पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
हे पहा पाक तयार झालेला आहे। त्यानंतर हा आता हलकासा थंड होऊन देऊया। तोपर्यंत पुढील जे जिन्नस आहे ना ते मिक्सरला भाजून घेऊया। मी थंड होण्यासाठी ठेवलेले होते। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी जमेल तितकी बारीक पावडर तयार करायची आहे। सगळ्यात अगोदर जे फुटाणे आहे ना त्याची पावडर तयार करून घेऊया। ती सुद्धा ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया। बाकीचे राहिलेले सुद्धा जिन्नसांची आपण आता पावडर तयार करून घेऊया। अतिशय साधे सिंपल लाडू आहेत। अजिबात जास्त झंझट नाही, मेहनत नाही। अगदी काही वेळेतच आपले 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लाडू आपले तयार होतात। कुठेही आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। आता यामध्ये ना जी किशमिश आहे ना मी कुठेही भाजली नाही, तर ती अशीच टाकलेली आहे। तुम्हाला जर तुपावरती भाजून किंवा मिक्सरला याची पावडर तयार करायची असेल तर तशी वापरू शकता। यात मी थोडीशी बडीशेप पावडर आणि पाव चमचा आपल्याला इथे वेलची जायफळची पावडर घालायची आहे। त्यानंतर पुन्हा एकजीव करायचं आहे मिश्रण। हाताने सुद्धा छान एकजीव करायचं आहे। आता आपण जेवढं तूप घेतलेलं होतं ना ते संपूर्ण तूप ह्या मिश्रणासाठी लागणार आहे। आता जरी आपण यामध्ये पाक मिसळला ना, जसा जसा पाक आपण यामध्ये मिसळत जाऊ ना तसं तसं हे मिश्रण थोडंसं कोरडं होत जातं। त्यामुळे बाकीचं राहिलेलं जे तूप आहे ना ते थोडं थोडं वितळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्यापूर्वी सगळे जिन्नस हाताने छान एकजीव करायचे आहे। आता जो पाक आहे ना हा बऱ्यापैकी हलकासा कोमट झालेला आहे। गरम असताना जास्त घालू नका, नाहीतर हाताला भाजण्याची सुद्धा शक्यता असते। हलकासा कोमट झाला की गाळणीने गाळून घ्यायचा आहे, कारण यामध्ये ना आपण धाग्यांवाली जी खडीसाखर असते ना ती वापरलेली आहे। त्यासाठी आपल्याला गाळणीने गाळून घालायचं आहे। सुरुवातीला थोडा थोडाच घाला, एकदा सुद्धा घालू नका। थोडं थोडं मिश्रणामध्ये घालायचं, एकजीव करायचं आणि लाडू जमताय की नाही ते बघायचं। कारण पाक जेव्हा आपण यामध्ये घालतो ना थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं। तर पहिल्या बॅचमध्ये मी पाक टाकला होता, त्याची लाडू काही एवढे व्यवस्थित वळता आलेले नाही। त्यानंतर राहिलेला पाकसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं तूपसुद्धा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर हे बघा अगदी सहजरित्या हे लाडू तयार होत आहे। एका हाताने तुम्ही हे लाडू बनवू शकता। मस्त असे गोल गरगरीत हे लाडू तयार होतात आणि वळायला सुद्धा जास्त काही मेहनत लागत नाही। अगदी काही सेकंदामध्ये लाडू तयार होतात। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू थोडेसे पटापट वळायचे आहे, कारण मिश्रण गरम असताना लाडू पटकनही होतात आणि जसं हे थंड होत जाणार ना यामध्ये आपण जे फुटाणे घेतलेले आहे ना ते हलकेसे नंतर कोरडं होत जातं मिश्रण। त्यावेळेला काय करायचं, जे राहिलेलं तूप आहे ना फक्त 2-2 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे लाडू वळायचे आहे। अगदीच एकदाच सुद्धा आपल्याला हे घालायचं नाही, फक्त लाडू तयार होत आहेत ना तोपर्यंत लाडू वळून घ्यायचे आणि कोरडं वाटायला लागलं की त्यामध्ये 2-2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। तर हे पहा अजून मिश्रण गरम आहे त्यामुळे पटापट लाडू वळले जात आहे आणि अगदी शेवट जे लाडू आहे ना थोडासा त्रास होतो, तर त्यावेळेला थोडंसं जे आपण तूप शिल्लक ठेवलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे। तर हे पहा अगदी छान असे गोल घरघरीत लाडू तयार होतात। दिसायलाही छान आहे आणि मुख्य म्हटलं ना हे पौष्टिक आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला चणे खायला जर असे सगळे जे जिन्नस आहे सेपरेट खायला लावले ना तर कंटाळा येतो। तर असे जर लाडू बनवून ठेवले ना तर आपल्याला सगळे पोषण मूल्य एकाच लाडूमध्ये आहे। सकाळी जर तुम्ही उठून नाश्ता करायच्या ऐवजी हा एक लाडू आणि एक कपभर जर दूध पिणार ना तर अख्खा दिवसभर तुमचं शरीरसुद्धा फ्रेश राहणार आहे, तुम्हाला ताजंतवानं वाटणार आहे। कारण उष्णतेमुळे ना बरेचसे आजार हे उन्हाळ्यामध्ये होतात, तर त्यासाठी हा लाडू अतिशय उपयुक्त आहे, फायदेशीर आहे। फक्त हा एक लाडू खायचा आणि आपल्याला जे काही उन्हाळ्यामध्ये त्रास होणार आहे ते कमी करायचे आहे। अगदी केसापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळे आजार आपले पळून जाणार आहे, इतके पौष्टिक हे लाडू आहे। तर नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते सुद्धा कळवायला मला अजिबात विसरू नका। आपला शेवटचा लाडू सुद्धा अगदी छान तयार झालेला आहे। मिश्रण जर तुम्हाला कोरडं जास्त वाटत असेल ना त्यामध्ये फक्त थोडंसं तूप मिसळायचं आहे। आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्यासाठी जे मी तूप घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट होतं आणि परफेक्ट आपले लाडूसुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहे। संपूर्ण लाडू तयार झालेले आहे। अगदी तुम्ही महिना ते 2 महिने हे स्टोअर करून ठेवू शकता। हे फ्रीजच्या बाहेर सुद्धा टिकतात। तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, परंतु फ्रीजच्या बाहेर ठेवले तर हे रोजचे रोज खाल्ले सुद्धा जातील। तर हे पहा मस्त लाडू तयार झालेले आहे। अगदी छान असे गोल गरगरीत हे लाडू दिसत आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला ही उन्हाळ्यासाठी खास पौष्टिक लाडूंची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका। तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा। तुम्ही ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील। ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे।
लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.